लहान मुलांसाठी खेळण्यासाठी भरपूर काय सामान आहे बघा. तर इकडे उद्यासाठी आपले खाज्याचे स्टॉल पण लागले आहेत जत्रेसाठी आहे बघा. तर मंडळी आता आम्ही चाललो जो आपलं टिपर आहे उद्या त्याची पूर्वतयारी बघू तर काय काय असा. तर आम्ही गावात कशा केला का तुमका समजला असतात. तर उद्या आहे टिपुरी पौर्णिमा. त्रिपुरी पौर्णिमा आहे उद्या. तर आपल्या जामसंडे गावात देवगड जामसंडे गावात. तर तुम्ही आता बघू शकता हा आपला यात्रेतला मेन एंट्रन्स म्हणजे मुख्य प्रवेशद्वार आहे. हे इथून आपली यात्रा चालू होते. हा मेन एंट्रन्स आहे बघा. इकडे सगळं सामान वगैरे आलं आहे उद्या जत्रेचा. या साईडला समोर दसरा असतो. एक वर्ष आपण दसऱ्याला पण येऊ इकडे. हे बघा समोर बघा पाळणा आलाय. बघा ही उद्याची सर्व तयारी आहे. संध्याकाळचे आता 6:30 वाजलेत. आम्ही बोललो असंच चला एक राऊंड मारून यावा. तर बोललो काय काय पूर्वतयारी आहे ती आपण आपल्या यूट्यूबर फॅमिलीने दाखवूया. उद्या जत्रा आहे 5 नोव्हेंबरला. आता 4 नोव्हेंबर आहे आज. तर या साईडला फायर ब्रिगेडची गाडी आहे एमर्जन्सीसाठी. तर तुम्ही आता बघू शकता पुढे सर्व दुकानदाराची लगबग चालू आहे. तयारी दुकान सर्व व्यवस्थित उभं करण्याच्या मागे सर्व जसे पडदे लावणे वगैरे काय कुठे जागा कशी आपली दुकान व्यवस्थित उभं राहील याची मोजमापणी करणे. काय काय लोकांनी आपली जागा अडवून अशी त्याच्यावर कागद ठेवून त्याच्यावर दगड ठेवून आपली जागा सेव्ह करून ठेवली आहे उद्यासाठी. पण अजून दुकानं लागली नाही आहेत कारण की पाऊस पडला होता अगोदरच्या दिवशी. त्यामुळे दुकानदारांना मनात भीती होती की पाऊस पडला तर मग परत आपलं दुकान एवढं लावून उभं करणं तर मेहनत फुकट जाईल. त्यामुळे दुकानं जास्त लागली नव्हती. आम्ही फक्त जस्ट असंच बघायला गेलो की काय पूर्वतयारी आहे. तर पोलिसांचं निरीक्षण पण चांगलं होतं. तर पुढे आम्ही वेगळेच बघत गेलो तर आपल्याला खायचे वगैरे स्टॉल पण खूप होते तिकडे. खाऊ काय आपले जसं भेळपुरी पाणीपुरी, लहान मुलांसाठी पाळणा होता, जम्पिंग बॅग होती. तर हे समोर जे बघताय ते आपलं हनुमंताचं मंदिर आहे. तर रेल्वे गाडी वगैरे कार्स हे सगळं लहान मुलांसाठी असे नवीन खेळ आलेले. तर सर्व लहान मुलांनी मजा केलीच. पण हा व्हिडिओ आम्ही अगोदरच्या दिवशी पूर्वतयारीचा बनवलेला. तर तुम्हाला दाखवायचा होता पूर्वतयारी आपली काय होती यात्रेची. तर बघा पुढे समोर जे बघताय तुम्ही ते प्रवेशद्वार आहे. ते दिर्बादेवी देव रामेश्वर यांचं मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे. तर इथून आपलं आतमध्ये पण दुकानं लागलेली आणि सर्व दुकानदारांची दुकानं बांधायची लगबग चालूच होती. तर लहान मुलांसाठी पण खूप सारे असे खेळ आलेले. तर मंदिराजवळ आपला कोकण मेवा जो मालवणी खाजा फेमस यात्रेमधला त्याची दुकानं होती. तसंच आपला खाजा वगैरे बंगाली खाजा लाडू याची सर्व दुकानं मंदिराच्या आजूबाजूला सर्व लागलेली. तर बघा व्हिडिओ तुम्ही पुढे आणि आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करून सांगा. आणि
मग आम्ही दिरबादेवी मंदिरात जाऊन देवीचं मस्त असं दर्शन घेतलं, कारण की दुसऱ्या दिवशी त्रिपुर्णी पौर्णिमेला खूप भाविकांची गर्दी असते. तर बोललो आम्ही दर्शन घेऊन येऊया. दर्शन घेतलं आम्ही त्या दिवशी. तर तसंच आम्ही देव रामेश्वर यांचं पण दर्शन घेतलं. आम्ही मंदिरात सर्व देवीचं देव रामेश्वर आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन जेव्हा बाहेर पडलो ते आम्हाला खूप प्रसन्न वाटलं, कारण की सर्व मंदिरं ही खूप छान सजवलेली होती फुलांनी. खूप छान असा मंडप घातला होता. हे बघून मन प्रसन्न झालं. आणि मंदिराच्या आजूबाजूलाही आपले जे दुकानदार आहेत त्यांनी छोटी छोटी दुकानं लावायची त्यांची लगबग चालू होती. तर जसं आम्ही मंदिरातून बाहेर पडलो तर आम्हाला समोरच असं खाजा ची दुकानं दिसायला लागली. कोकणातला मेवा म्हणजे खाजा फेमस. पण हा खाजाची एक खासियत आहे की हा खाजा जो असतो तो तिथे समोरच बनवला जातो, की असं कंपनीतनं पॅकिंग वगैरे होऊन येत नाही. तर समोर आपल्याला गरम गरम असा खाजा खायला मिळतो. तसंच समोर देव मंदिराच्या समोरही मस्त लायटिंग केली होती. आणि हे जे बोर्ड बघताय तुम्ही तर ते हे पूर्ण कार्यक्रमाचं नियोजन कसं केलं ह्या बोर्डावर त्यांनी दिलेलं आहे. 5 तारीखला कोणते कोणते कार्यक्रम आहे, कोणाकोणाची भजनं आहेत, कोणाचे कीर्तन आहेत, ते सर्व या बोर्डवर होती लिहिली. आणि तसंच आपले जे ग्रामस्थ आहेत त्यांनी आपल्या मंदिराच्या मुख्य दरवाजाकडे ते आपलं श्री देवी दिरबा देवी आणि श्री देव रामेश्वर याचं देवालय याचा असा बॅनर बनवलेला, तो तिथे लावायची त्यांची तयारी चालू होती. ते पण आम्ही बघितलं. तर मंडळी, आता आपण यात्रेची पूर्वतयारी बघितली. तर तसंच रात्री 10 वाजता गेले 1 महिना आपल्या मंदिराकडे पालखी प्रदक्षिणा चालू आहे. तर ती प्रदक्षिणा बघण्यासाठी पण आपण गेलो होतो. तर त्याचा पण आपण व्हिडिओ बनवला आहे आणि तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा. ह्याच व्हिडिओमध्ये व्हिडिओ कुठे स्किप करू नका. व्हिडिओ नक्की एन्जॉय करा आणि देवाची पालखी नक्की बघा. श्री दिरबा देवी श्री देव रामेश्वर मंदिर जामसंडे यांचा आता पालखी सोहळा आहे. चला जाऊया. या साईडला ढोल ताशा पथक, सुंदर असं मंदिर सजवलंय. मंडप पण घातलाय सुंदर.
भजा गुरुवरा स्मराहो विश्वंभरा स्मराहो दत्तगुरु स्मराहो विश्वंभरा गुरुपदाला ललिता वंदन संसाराचे सुरती बंधन दैव स्मरुनी दत्तपदाला दैव करुणी दत्तपदाला ताप भवाचा हरा स्मराहो विश्वंभरा स्मराहो विश्वगुरु स्मराहो विश्वंभरा अखंड वेऊन जीवाला उधरा स्मराहो विश्वंभरा स्मराहो दत्तगुरु स्मराहो विश्वंभरा ज्ञान भक्तीचा
त्याला गंध भस्मांकित रूप त्याचे दिसे वसुंद
मनोहर